UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांसह विजयसिंह मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीत दाखल। ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान करून पाहिलं तर बंदी कशासाठी, पवारांचा सवाल। ईव्हीएम विरोधात मार्कडवाडीतून राहुल गांधी लॉंग मार्च काढणार। ईव्हीएमवर आक्षेप घेत मार्कडवाडी गावानं घेतलेली चाचणी मतदानाचा निर्णय। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 तारखेला। विस्तारात भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार। भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदे गट आणि अजित पवार गटाला एकूण मतं आमच्यापेक्षा कमी तरी जास्त जागा कशा, निवडणुकीतील मतांची आकडेवारी सांगत शरद पवारांकडून निकालावर शंका व्यक्त। शरद पवारांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवर फडणवीसांकडून आकडेवारीनेच उत्तर। पवार ज्येष्ठ नेते जनतेची दिशाभूल करू नये, फडणवीसांचा निशाणा। विधानसभा अध्यक्षपदासाठी आज अर्ज भरणार। राहुल नार्वेकर आणि योगेश सागर यांचं नाव चर्चेत। उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार। विधानसभेत पहिल्या दिवशी बहिष्कार घातल्यानंतर आज विरोधक शपथ घेणार। आज विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांचा शपथविधी। विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं हा लोकशाहीसह जनतेचा अपमान। विरोधकांनी आज शपथ न घेतल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर महायुतीच्या 196 आमदारांचा शपथविधी संपन्न। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याची माहिती। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरणार। विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का, याकडे लक्ष। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता। शरद पवारांचं विधान। तर मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जींचं एका मुलाखतीत वक्तव्य। केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही महाविकास आघाडीत राहणार नाही, अबू आझमींचा इशारा। बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते। 31 वर्षांनंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का, भास्कर जाधवांचा सवाल। मुंबईच्या वांद्रे परिसरात पोर्शे कारची रस्त्यावर उभ्या दुचाकींना धडक। सुदैवानं कोणीही जखमी नाही। 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।